नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 7 गुणांसाठी हा उतारा आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. उतार्यावर आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे या उतार्यामधून शोधून लिहायची आहेत. उतार्यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे तो आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, जेनियाच्या फुलांचे विविध रंगांचा उल्लेख केलेला आहे उतार्यामध्ये, ते शोधून लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पारिजातकाचा खडबडीत भाग कोणता आहे? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यासुद्धा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पारिजातकाचे फूल 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न, बाग कोठे होती? नंतर पुढचा प्रश्न, लेखकाच्या मनावरील मळब कशामुळे दूर झाले? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील उतारा वाच, सूचनेप्रमाणे कृती सोडव. 7 गुणांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये 2 उतारे 14 गुणांसाठी येतात, प्रत्येकी 7-7 गुणांसाठी, आणि उतार्यावर आधारित 7 गुणांचे प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. पहिला प्रश्न पहा. मुलाला नौकेत बसल्यापासून किनाऱ्याला लागेपर्यंत घटनांचा ओघतक्ता तयार करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मुलगा उत्साहाने शिडाचा दोर धरून बसला होता. याप्रमाणे किनाऱ्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा इथे उल्लेख करणे अपेक्षित आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील परिणाम कोणत्या कृतीचे आहे? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. 2. या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय? प्रश्न, पालखी सोहळा या शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पाल शब्द होतोय तयार, सोहळा तयार होतोय, त्यानंतर खिळा, सोपा यासारखे शब्द तयार होतात. पुढचा प्रश्न, पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, कारण स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. विभाग पद्य कविता आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून कृती पूर्ण करा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कवितेवर आधारित 6 गुणांचे प्रश्न यामध्ये आहेत. व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला अर्थ व्यवस्थित समजेल. त्यानंतर प्रश्न पहा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, धन उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. शब्द वाटू धन जनलोका या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तरं लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे, त्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. विभाग 3, स्थूल वाचन, 5 गुणांसाठी आहे. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण. पुढचा प्रश्न, एखाद्या शब्दाचा अर्थ कसा शोधाल सोदाहरण लिहा. हा सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नम्रता, अंबर, वरद, शेखर, समीरा हे शब्द आकार विल्हेप्रमाणे लावा. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे.
विभाग 4 व्याकरण 10 गुण आहेत व्याकरणासाठी. खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुण. संधी विग्रह संधी. मनस प्लस वृत्ती. निस प्लस विवाद. संधी पहा अधोमुख मनोबल. तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील तक्ता पूर्ण करा. कोणतेही 2 गुण. सामासिक शब्द दिलेला आहे. चहा पाणी. त्याचा विग्रह आणि समास लिहायचा आहे. क्षणोक्षणी त्रिभुवन गजानन. यानंतर पुढील प्रश्न पहा. वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 हुरहुर वाटणे. 2 18 दारिद्र्य असणे. दोन्हीही वाक्प्रचार लिहायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहा. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 गुण आहेत. अलंकार पहा कोणता दिलेला आहे. उपमा आणि अनुप्रास. पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील उदाहरणातील वृत्त ओळखून त्या वृत्ताची लक्षणे लिहा. 2 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. विभाग 5 उपयोजित लेखन 15 गुण. 1 तुमच्या शाळेत आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. खरेदीसाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा. 4 गुण. उत्तरासाठी इथे जागा दिलेली आहे. त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहा. यानंतर पुढील प्रश्न पहा. तुमच्या शाळेत उन्हाळी सुट्टीत 10 दिवसांचे क्रीडा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र क्रीडा शिक्षकांना लिहा. 5 गुण. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 निबंध लेखन करा. कोणताही एक. गोधडीचे आत्मकथन. माझी आवडती कला. प्लॅस्टिक कचरा. भीषण समस्या. या तिन्ही विषयांपैकी एका विषयावरती निबंध लिहायचा आहे. निबंध लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. व्यवस्थित निबंध लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.